नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी कथा जिथे प्रचंड संपत्ती असूनही एक माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. रोग, चिंता आणि निराशेने ग्रासलेला शंकरराव कित्येक उपाय करूनही जेव्हा काहीच उपयोग होत नाही, तेव्हा त्याला मिळतो एक अद्भुत संकेत, स्वप्नात आलेला आदेश, अक्कलकोटला जा. पण प्रश्न असा आहे, तो हा आदेश मानतो का? आणि जर मानला तर त्याच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो? चला जाणून घेऊया. श्री स्वामी चरित्र सारामृत, अष्टम अध्याय. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. अर्थात, हे स्वामी समर्थ, तुम्ही सुखाचे धाम, परब्रह्म आणि भक्तांना विश्रांती देणारे आहात. तुम्ही अनंत रूपांनी सर्वत्र आहात. तुझ्या कृपे करुणे अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. अर्थात, तुमच्या कृपेने मी थोडक्यात स्वामींचे चरित्र सांगितले. पुढील सुंदर कथा सांगण्यासाठी तुम्हीच मला प्रेरणा द्या. मागील अध्यायाचे अंती विष्णुभुवा ब्रह्मचार्याप्रंती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. मागील अध्यायात स्वामींनी विष्णुभुवा ब्रह्मचारींना दाखवलेला चमत्कार सांगितला आहे. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठा सम नगरीते. अर्थात, स्वामी अक्कलकोट येथे राहू लागले आणि लोकांना भक्तीत लावले. त्यामुळे ते नगर वैकुंठासारखे आनंदमय झाले. राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक. अर्थात, निजाम सरकाराकडे शंकरराव नावाचे अधिकारी होते, ज्यांना रायबहादूर ही पदवी होती. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सखल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती, जमीन जुमला आणि सुख सुविधा होत्या, काहीही कमी नव्हते. परी पूर्व कर्म अघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. पूर्वजन्माच्या कर्मामुळे त्यांना एक भयंकर बाधा झाली, जी कोणत्याही उपायाने दूर होत नव्हती. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. अर्थात, त्या त्रासामुळे त्यांना दिवस रात्र चैन नव्हते, शरीर कृश झाले आणि अन्न पाणी आवडेनासे झाले. ना आवडे भोगविलास, सुख भोग कैचा त्यास, निद्रा न याची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. अर्थात, त्यांना कोणतेही सुख आवडेनासे झाले, झोप येत नव्हती आणि चिंता वाढली होती. केले कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतपर्णे, बहुसाल दिधली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून. अर्थात, त्यांनी अनेक पूजा, दान आणि धार्मिक कार्य केले, पण आरोग्य सुधारले नाही. विटले संसार सौख्याशी, त्रासले या भवत्रायसी, कृष्ण वर्ण याला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. अर्थात, त्यांना संसाराचा कंटाळा आला, शरीर कृश व काळवंडले आणि सतत त्रास होत होता. विधीन लेख भाली लिला, तो न चुके कवनाला, तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. अर्थात, नशिबात जे लिहिलं आहे ते टाळता येत नाही. प्रत्येकाला कर्माचे फळ भोगावेच लागते. कोणालाही जावे शरण, मजवरी कृपा करे न कोण, सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. अर्थात, ते विचार करू लागले, कोण मला या दुःखातून मुक्त करेल, कोणावर विश्वास ठेवावा. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. अर्थात, त्यांनी ठरवले की गाणगापूरला जाऊन दत्ताची सेवा करावी. ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थानी, स्वस्थ बसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावाया. ते लगेच गाणगापूरला आले आणि अनुष्ठान सुरू केले.
सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. 3 महिने सेवा केल्यानंतर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. अर्थात स्वप्नात सांगितले, अक्कलकोटला जा आणि स्वामींची सेवा कर, तुझा रोग दूर होईल. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. अर्थात शंकररावांना स्वामींवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी तो संदेश मानला नाही. ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा. अर्थात ते गाणगापुरातच राहिले, पण पुन्हा त्यांना तोच संदेश स्वप्नात मिळाला. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अर्थात शेवटी त्यांनी विचार करून पत्नी समवेत अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. अर्थात अक्कलकोटमध्ये त्यांनी पाहिले की सर्व लोक स्वामींचे भक्त आहेत. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. अर्थात लोक सतत स्वामींचे नाव घेत होते, कीर्तन करत होते आणि त्यांची पूजा करत होते. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगते. अर्थात लोक आपल्या कामात असतानाही प्रेमाने स्वामींच्या कथा एकमेकांना सांगत होते. कित्येक प्रातस्नाने करूनी, पूजा द्रव्य घेऊनी, अपारव्या समर्थचरणी जाती अति त्वरेने. अर्थात लोक सकाळी स्नान करून पूजा साहित्य घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी धावत होते. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुने निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. अर्थात भक्त सुंदर फुले अर्पण करून भक्तिभावाने स्वामींची पूजा करीत होते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टम अध्याय गोडहा. अर्थात हा अष्टम अध्याय प्रेमाने ऐकावा, तो भक्तांसाठी अत्यंत गोड आणि पुण्यदायी आहे. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. अर्थात हे स्वामी, हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण आहे, सर्वांना मंगल आणि कल्याण हो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जीवनात कितीही संपत्ती असली तरी खरे समाधान फक्त भगवंताच्या कृपेतच आहे. आणि कधी कधी आपल्याला योग मार्ग दाखवण्यासाठी देव स्वतः संकेत देतो, फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवायचा असतो. जर तुम्हाला अशीच स्वामी समर्थांच्या चमत्कारांची कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शंकरराव आणि स्वामी समर्थांची प्रत्यक्ष भेट आणि त्यानंतर घडणारा कार. तो भाग चुकू नका. धन्यवाद.